नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक महिन्यात आवळा दीपदान करतात आणि नाणं दीपदान करतात. हे आवळा दीपदान कसं करावं तीच माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर शेवटच्या दिवशी 33 आवळा दीपदान कसं करावं आणि हे दीपदान केल्यानंतर या आवळ्याचं काय करावं, नाण्याचं काय करावं, ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास, माहिती आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही एक सबस्क्राईब केल्यामुळं व्हिडिओ तयार करायला, बनवायला प्रोत्साहन मिळतं. आणि आवळ्यावर, नाण्यावर दीपदान तुम्हीसुद्धा करून बघा आणि स्वतः अनुभव घ्या. आपल्या हिंदू धर्मामध्ये अधिक महिन्याला खूप जास्त महत्त्व आहे, कारण हा अधिक महिना दर 3 वर्षांनी एकदाच येतो. याच महिन्याला पुरुषोत्तम मास असं पण म्हणतात. या महिन्यात केलेलं दान, पुण्य, व्रत, सेवा इतर महिन्यापेक्षा अधिक असते, म्हणून या महिन्याला अधिक महिना असं पण म्हणतात. या अधिक महिन्यात तुम्ही जे काही करणार आहे ते अधिक होणार हे नक्की. या महिन्यात दानधर्म केला तर तो अधिक होणार आहे. या अधिक महिन्याला मलमास पण म्हणतात, म्हणजे मळालेला महिना. या महिन्याला भगवान श्रीहरी विष्णूंनी स्वीकारलं, म्हणूनच या महिन्याचे अधिपती भगवान श्रीहरी विष्णू स्वतः आहेत. म्हणूनच या महिन्यात भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा, उपासना, मंत्रसाधना करणं सर्वात श्रेष्ठ आणि फलदायी मानलं जातं. या अधिक महिन्यात दिवा लावून तो दिवा देवाला अर्पण करणं म्हणजे दीपदान. बघा, आपण जेव्हा घरामध्ये दिवा लावतो तो दिवा अंधाराला नाहीसा करतो, नष्ट करतो, म्हणूनच दीपदानाला विशेष असं महत्त्व आहे. आता आपल्याला आवळ्यावर दीपदान आणि नाण्यावर दीपदान करायचं आहे. त्यासाठी कुठं मंदिरात जायची गरज नाही, कुठं लांब जायची गरज नाही, मोठा खर्च करण्याची गरज नाही. फक्त मनातील भाव, भक्ती आणि श्रद्धा पाहिजे. आवळ्यावर आणि नाण्यावर दीपदान तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि स्वतः अनुभव घ्या. तर बघा, आवळ्याचं झाड भगवान श्रीहरी विष्णूंचं रूप मानलं जातं. आवळ्याच्या वृक्षामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचाच वास असतो, म्हणूनच आवळ्याचं झाड आणि आवळ्याचं फळ श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. म्हणूनच या झाडाची पूजा केल्यावर सर्व देवतांची पूजा केल्यासारखंच आहे. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या अंगणात आवळ्याचं झाड लावावं. या झाडाला नुसतं स्पर्श जरी केला ना, किंवा या झाडाखाली भोजन करणं, यालासुद्धा खूप महत्त्व आहे. याविषयीची सविस्तर माहिती नंतर कधीतरी सांगेन, कारण आता व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल. आता आपण आवळा दीपदानच बघू, म्हणजेच आवळ्याच्या दिव्यांची सेवा. आता या सेवेसाठी आपल्याला आवळे लागतील. 33 आवळे मिळाले तर चांगलंच आहे, नाहीच मिळाले तर आपल्याकडं जे नाणं आहे त्याच्यावर आपण ती सेवा करू. ज्याला आपण नाणं म्हणतो, कॉईन म्हणतो, ठोकळे, 1 रुपयाचा ठोकळा, 2 रुपयाचा ठोकळा, 5 रुपयाचा, 10 रुपयाचा, कसाही कोणताही ठोकळा चालेल. 33 आवळे जर मिळाले तर आपल्याला रोज एक आवळा घ्यायचा. बाकीचे आवळे फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे ते खराब होणार नाही. आणि ही सेवा दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. फक्त वेळ ही एकच असू द्या, म्हणजे रोज सकाळी सेवा करा किंवा रोज संध्याकाळी सेवा करा. पहिल्या दिवशी जर या सेवेला तुम्ही सकाळी सुरुवात केली तर रोज सकाळीच करा. पहिल्या दिवशी जर संध्याकाळी या सेवेला सुरुवात केली तर रोज संध्याकाळीच सेवा करा, वेळ बदलू नका. आता 33 आवळे जर मिळाले तर 33 नाणं पण आपल्याला घ्यायचे आहेत. आणि ही सेवा आपल्या देवघरामध्ये देवासमोर बसूनच आपल्याला करायची आहे. रोजची आपली देवपूजा करून घ्यायची. त्यानंतर देवघरामध्ये देवासमोर बसून एक ताम्हण घेऊन त्या ताम्हणामध्ये आवळा ठेवा आणि एक नाणं पण ठेवा. नाण्यावर एक तुपात भिजवलेली फुलवात ठेवा आणि आवळ्यावर पण तशीच एक फुलवात ठेवा. फुलवातीच्या शेंड्याला थोडंसं हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि फुलवात लावून घ्यायची, म्हणजे प्रज्वलित करून घ्या. आणि ही फुलवात लावून झाल्यानंतर अगदी 10च मिनटाची सेवा आहे, ती सेवा आपल्याला करायची आहे. सेवा एकदम साधी, सोपी आहे आणि कमी वेळात होणारी आहे, पण अनुभव याचे फार सुंदर आहेत. आणि ही सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्र. हे स्तोत्र 1 वेळा वाचा. आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही कितीही वेळा वाचू शकता. 2 वेळा वाचा, 3 वेळा वाचा, 5 वेळा वाचा, 11 वेळा वाचा, पण कमीत कमी 1 वेळा वाचा. अगदी 10च मिनटं लागतात. अशी सेवा रोज करायची. रोज नवीन आवळा, नवीन नाणं घ्या आणि ज्या आवळ्यावर
नाण्यावर सेवा झाली ते एका डब्यामध्ये भरून ठेवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही जर उशिरा पाहिला असेल तर आवळे आणि नाणे 2-2 घ्या, म्हणजे 15 दिवसामध्ये ही सेवा पूर्ण होईल. आणि लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही व्यंकटेश स्तोत्र ही सेवा करताय वाचताय तोपर्यंत दिवा चालू राहिला पाहिजे. आणि जर तुम्हाला ही सेवा माहिती आहे, तुम्ही ही सेवा पहिल्या दिवशीपासूनच सुरू केली, तर मग रोज एक आवळा आणि एक नाणं घ्या. आणि जर मध्येच काही अडचणींमुळं तुमचे काही दिवस जर गेले असतील तर शेवटच्या दिवशी म्हणजे 15 जूनला सगळे आवळे घ्यायचे, सगळे नाणे घ्यायचे आणि सगळ्या नाण्यावर सगळ्या आवळ्यांवर ही सेवा करायची. सेवा पूर्ण झाल्यानंतर नाणे म्हणजे जे ठोकळे आहेत त्यावर आपली सेवा झालेली आहे म्हणून ते तिजोरीमध्ये गल्ल्यात ठेवा, पर्समध्ये पण ठेवू शकता. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या दिवशी 15 जूनला जेवढे आवळे आणि नाणे राहिलेले असतील ते सर्वच्या सर्व घ्यायचे. ज्यांच्यावर आपण सेवा केली ते आणि ज्यांच्यावर सेवा बाकी राहिली आहे ते सर्व असे 30+3 म्हणजे 33 आवळे, 33 नाणे घ्यायचे. त्यावर फुलवाती लावून घ्यायच्या. त्यानंतर आपल्या देवघरातील सर्व देवतांना या 33 दिव्यांनी ओवाळून घ्यायचं, म्हणजे आरती करायची. म्हणजे आपल्या या व्रताची सांगता होईल. आणि त्याच दिवशी मंदिरात जाऊन दानधर्म करा. संपूर्ण महिनाभरात कधीही 1, 3, 5 अशा सौभाग्यवती स्त्रियांची ओटी भरावी. महिनाभर नाही जमलं तरी शेवटच्या दिवशी म्हणजे 15 जूनला सौभाग्यवती स्त्रीची एका तरी स्त्रीची ओटी भरावी. म्हणजे आपल्या या संपूर्ण व्रताची सांगता होईल. व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा अतिशय प्रभावी सेवा आहे. अनेकांना या सेवेचा अनुभव आहे. मी सुद्धा ही सेवा जेव्हा जेव्हा केली तेव्हा मला खूप सुंदर अनुभव आला. तशी तर व्यंकटेश स्तोत्राची सेवा वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाते. ती माहिती तुम्हाला कधीतरी नंतर सांगेन. तुमची ऐकण्याची इच्छा असेल तर तशी मला कमेंट करून सांगा. कारण अधिक महिना 3 वर्षानंतर एकदाच येतो. तर चला, आजची सेवा इथेच थांबवते. भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद.